मनोज जरांगेंचं आमरण उपोषण स्थगित। अंतरवाली सराटीत साखळी उपोषण सुरू राहणार। उपचारांसाठी जरांगे छत्रपती संभाजीनगरमध्ये। मनोज जरांगेंविरोधात बीडमध्ये शिरूर आणि अमळनेरमध्ये गुन्हा दाखल। जमावबंदीचं उल्लंघन आणि विनापरवाना आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा। लिमिटच्या बाहेर गेला की मी त्याचा कार्यक्रम करतो। नाना पटोलेंकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं सूचक वक्तव्य। जरांगेंना गर्भित इशारा दिल्याचीही चर्चा। लोकसभा निवडणुकीमध्ये 12 जागा घेणं शिवसेना आमदारांना मान्य नाही। शिवसेनेने 18 जागांवरच लढलं पाहिजे। आमदारांचा एकनाथ शिंदेंकडे आग्रह। संसदेमध्ये मी पतीला घेऊन जात नाही। खासदार मी आहे, मतही माझ्याकडेच पाहून द्या। सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना सणसणीत टोला। बारामती लोकसभेच्या तयारीत स्वतः शरद पवार लक्ष घालणार। मंगळवारी बारामती मतदारसंघातील सर्व पदाधिकाऱ्यांची पुण्यामध्ये बैठक घेणार। महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला चौथा मोठा धक्का। लातूरचे नेते आणि माजी मंत्री बसवराज पाटील यांचा काँग्रेसला रामराम। 2 दिवसातच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। राहुल गांधींना मतदारसंघातच धक्का। डाव्या पक्षांकडून वायनाडमध्ये उमेदवारी जाहीर। वायनाडमध्ये उमेदवार जाहीर, जागा वाटप पूर्ण होण्याआधीच घोषणा। बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी गारपीट, तर नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव आणि मनमाडमध्ये देखील अवकाळी पावसाची हजेरी। पेटीएम पेमेंट बँकेच्या संचालक बोर्डावरनं विजय शेखर शर्मांचा राजीनामा। आरबीआयच्या दणक्यानंतर संचालक मंडळाची पुनर्रचना करण्याचा निर्णय। इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीत भारताचा दणदणीत विजय। 5 विकेट्स राखून इंग्लंडवर मात। 5 सामन्यांची मालिका 3-1 ने खिशात। ख्यातनाम गायक पंकज उधास यांचं प्रदीर्घ आजाराने निधन। वयाच्या 72व्या वर्षी मुंबईत घेतला अखेरचा श्वास। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।